माधवी जाधव. आणि हे तुम्ही जे बोललाय ना, साधू संत जटा वाढवते, हे ते हिंदू धर्मावर तुम्ही टीका केलेली आहे. आणि हे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आहे. त्याला स्वतः काय बनायचं, काय नाही. कोणाला साधू बनायचं, कोणाला काय बनायचं. आणि मी हे सोचलं नव्हतं की मला पुढं चालून माझ्या आयुष्यात हे असं की मला झाडू पोछा करायला लागेल, मला संडास बाथरूम घासायला लागेल म्हणून. तर कोणी जन्मतच असं डोक्यात घेऊन नाही येत की मी हे बनणार, मी ते बनणार म्हणून. तुम्ही वन विभागामध्ये अधिकारी बनल्यात, तुम्ही दिमागात घेऊन नव्हत्या आल्या जन्मताच. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आहे, त्याला स्वतः काय बनायचं काय नाही म्हणून. ही गोष्ट माझ्या डोक्याला खटकली म्हणून मी व्हिडिओ टाकलेला आहे. जशाच तसं मी उदाहरण तुम्हाला पण दिलं आहे. जसं तुम्ही बोललेलं आहे ना की साधू संत का जटा वाढवते, अस्वलाला केस असते, ते पण साधू असायला पाहिजे. मग माकडांना केस असतात, माकडाच्या अंगावर सुद्धा केस असतात. उदाहरण तुम्हाला हिंदू धर्माचंच का आलं? दुसरं एक्झाम्पल द्यायला लागत होते तुम्ही. तुमच्या समाजामधलं एक्झाम्पल द्यायला लागत होतं एखादं, जे तुमच्या डोळ्यासमोर आहे, पण मी बोलून नाही दाखवत आता. हा जातीवर बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. आणि हे बाबासाहेबांना संविधानामध्ये सुद्धा लिहिलेलं नाही आहे की तुम्ही जाती धर्मावर टीका करा म्हणून. बाबासाहेबांनी सुद्धा ह्या गोष्टीचा सपोर्ट नाही केलेला आहे. संविधानामध्ये लिहिलेलं नाही आहे की कोणाही जाती धर्मावर तुम्ही टीका करा आणि तोंड वर करून बोला म्हणून कोणाले. ह्या गोष्टीचा माझाही निषेध आहे. त्यांनी माफी मागितली, गिरीश महाजनांनी माफी मागितली. आम्ही सगळेजण म्हणत आहे ना, आम्ही सगळ्यांना सपोर्ट केला. सर्वांचं म्हणणं होतं की नाही, बाबासाहेबांचं नाव प्रत्येक ठिकाणी घ्यायला पाहिजे. पण हे तुम्ही चुकीचं केलं आहे. हिंदू धर्माच्या साधू संतांचे मन दुखवले, साधू संतांवर बोलले.